तिने संजेच्या वेळेला बघा आरती अगरबत्ती देवापाशी लावून घेतली. आता करायचा मला स्वयंपाक. सकाळ संध्याकाळ आरती अगरबत्ती केली म्हणजे घरात किती प्रसन्नता वातावरण होतं नाही. पीठ मळून घेतलं, थोड्या चपात्या थोड्या भाकरी करायच्या होत्या आणि पोरांच्या पुरत्या चपात्या आणि आमच्या पुरत्या भाकरी करायच्या होत्या. आज मी करणार होते हरभऱ्याची भाजी, त्याच्यामुळे म्हणलं भाकरी करून घ्यायच्या दोघांनी. आम्हाला भाकरी करून घेतल्या दोघांपुरत्याच अशा भाकरी करून घेतल्या बघा. आणि हरभऱ्याची भाजी आता मी तव्यातच फोडणी देणार आहे. कुठलीही भाजी असू दे भाकरी त्याच्यासोबत छानच लागते. चपातीसोबत भाजी खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळे शाळवाची भाकरी कसली टम्म फुगली बघा. मस्त अशी शाळवाची भाकरी आमच्यातली होते. थोडा लसूण थोडी मिरची चिरून ठेवली आणि हरभऱ्याची भाजी अशी 2-3दा धुवून घेतली. आंबटपणा जरा कमी होते म्हणून त्याच्यामुळे 2-3दा धुवून घेतली मी. आणि आता मी देणाऱ्या तव्यातच फोडणी बघा. तव्यात भाजी अशी मस्त होते म्हणून म्हटलं तव्यातच फोडणी द्यायची. जुनी पद्धत ही छान वाटते ना तव्यात फोडणी द्यायला. तव्यात कुठली बी आमटी करा भाजी करा मस्त वाटते. आता तेल गरम करायला ठेवलं, तव्यात तेल टाकून घेतलं. तेल गरम करून दिलं जरा, कारण लसूण मस्त असं गरम तेल झालं. त्यात आता लसूण टाकणार आहे. लसूण मस्त कुठला पण भाजीत असा भाजला की लसणाचा वास भाजीला पण छान लागतोय आणि खाता पण आपल्याला मस्त वाटतं. म्हणून लसूण जरा भाजून घेतला, मिरची जरा चांगली भाजून घेतली. तिखटपणा जरा नॉर्मल भाजीला तिखटपणा येतोय म्हणून. आणि आता मी टाकणार आहे त्यात भाजी. कसा लसूण भाजलाय बघा. आणि भाजी टाकून 2-3दा परतून घेतली आणि थोडी भाजी भाजून घेतली म्हणजे मग परत डाळ टाकायला बरं पडते. म्हणून थोडीशी मटकीची डाळ मी घालणार आहे. हरभऱ्याची घातली नाही, कारण हरभरा डाळीला जरा वेळ लागतो भिजायला, म्हणून मी मटकीची डाळच घातली. डाळ मस्त अशी भाजीला सगळ्या लागते म्हणून 2-3दा परतून घेतली. नॉर्मल असं मीठ टाकून घेणार आहे. नॉर्मल मीठ टाकलं आणि आता ती भाजी मऊ पडायसाठी मी ताट झाकून ठेवते बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.